नमस्कार. आज आपण भेटतो आहोत एक असा विषय समजून घ्यायला की प्रामुख्याने जो सगळ्यांच्या इंटरेस्टचा विषय आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक नेहमीचा आग्रह असतो की स्ट्रॅटेजीज हवी असतात की काय स्ट्रॅटेजीज आहेत कुठल्या गोष्टीसाठी. तर आज एक कदाचित काही पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बोललेली ही गोष्ट असेल ही, पण आज एक प्रामुख्याने आपण बघणार आहोत की स्पर्धा परीक्षा कुठलीही जर पास व्हायची असेल तर त्याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत. मग आता आपण MPSCच्या परीक्षा देणारे प्रामुख्याने हे सगळे विद्यार्थी आहात तुम्ही. तर स्ट्रॅटेजीज, स्पर्धा परीक्षा देण्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज कुठल्या, आणि प्रामुख्याने MPSCच्या परीक्षेसाठीचं मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे याच्याबद्दलच्या की काय काय करायला हवं. स्ट्रॅटेजीज म्हणजे माझ्याकडे स्पून फिडिंग नाही, कारण माझं एक नेहमीचं वाक्य असतं तुम्हाला सांगायचं की स्पर्धा परीक्षेमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. त्याच्यासाठीचे जे टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला हार्डवर्क करून त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करूनच पास व्हावे लागतात. तर दोन भागांमध्ये या गोष्टी आपण बघणार आहोत की काय करावं आणि काय करू नये. तर हे दोन मुद्दे प्रामुख्याने आपण बघूयात की आता काय करावं, ह्याच्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे. पुढे ज्या आता परीक्षा येतील, सलग परीक्षा होऊ शकतात की 2020ची कंबाईन परीक्षा अजून पेंडिंग आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झाली आहे त्याची मुख्य परीक्षा येऊ शकते. 2021ची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 2021ची कंबाईन पूर्व परीक्षा, अशा परीक्षा पुढच्या काही कालावधीत सलग येतील आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असणं आवश्यक आहे. आणि माझे डूज आणि डोंट्स हे सांगायच्या आधी एक छोटी गोष्ट मला तुम्हाला सांगायला अजून महत्त्वाची वाटते की मागच्या वर्षभरामध्ये परीक्षा होत नाहीये या पॅनिक सिच्युएशनमध्ये फक्त वेळ घालवण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकाने जर आपल्याला परीक्षा पोस्टपोन होत असेल आणि आपल्याला थोडा जास्तीचा वेळ मिळत असेल तर तो वेळ आपण आपले 2, 5, 10 मार्क कसे वाढवू शकतो याच्यामध्ये घालवणं खूप आवश्यक आहे. आपण परीक्षा कधी होतील ह्याच्यावर डिस्कशन करून वेळ घालवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. तर मिळालेला वेळ ही आपल्यासाठी एक संधी समजायची आणि या संधीचं सोनं करणं ही गोष्ट आपल्या हातात असते. त्या दृष्टिकोनातून आता या सगळ्या परीक्षा म्हणजे ही आता खरंच येणारी तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे की तुम्ही फुल फ्लेश त्याच्यासाठी तयारीत राहा, म्हणजे या परीक्षांमध्ये क्वालिफाय होणं सोपं जाईल. तर याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्यात, तर कुठलेही रेडीमेड गाईड्सचा लगेच वापर न करता आत्ता हाताशी वेळ आहे तर सिलेबस आणि क्वेश्चन पेपर यांच्या माध्यमातून पेपरचं ॲनालिसिस करून व्यवस्थित पद्धतीने सिलेबस समजून घ्या. कुठलीही परीक्षा देताना सिलेबस तोंडपाठ असणं आवश्यक असतं, कारण ज्या वेळेला तुम्ही पुस्तक समोर घेता त्यावेळेला त्याच्यातनं काय वाचायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं सिलेबस आणि प्रश्नपत्रिका हा तुमच्याकडचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असेल. त्याच्यामध्ये झालेल्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जशा आहेत तशा घ्या. ॲनालिसिस केलेली रेडीमेड पुस्तकं वापरल्यामुळे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही की कोणत्या घटकांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तो तुम्ही करण्याचा एक्सरसाइज आहे. त्याच्यामुळे आत्ता वेळ आहे तर या वेळेमध्ये या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत की ज्या तुम्हाला एरवी अनवॉन्टेड वाटतात किंवा टाईम कन्झ्युमिंग वाटतात त्या गोष्टींना आत्ता वेळ द्या. त्याच्यामुळे तुम्ही फ्लोमध्ये याल आणि तुम्हाला क्लॅरिटी येईल की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा ह्याच्यानंतरचा येतो की पुस्तकं. प्रत्येक विषयासाठी 2 ते 3 स्टँडर्ड पुस्तकं ठरवून घ्या आणि त्याच पुस्तकांमधनं त्याचा अभ्यास करा. मी वारंवार सांगत असते की तुम्हाला जर 10 पुस्तकांची नावं समजली आणि तुम्ही सगळ्या पुस्तकांमधनं अभ्यास करायचा ठरवला तर कदाचित तुमची 2 वर्ष जातील अभ्यास करण्यामध्ये, जे अपेक्षित नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कितीही तुम्ही पुस्तकं वाचली तरीसुद्धा पेपर दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की फायनली कट ऑफ किती असतो आणि ज्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे ते साधारण 2-5 मार्काच्या फरकाने सारख्याच रेंजमध्ये असतात. तर स्पर्धा परीक्षा हे एक असं क्षेत्र आहे किंवा ही परीक्षा एक अशा प्रकारची असते की ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला तरी त्यातले काही टक्के प्रश्न हे तुमच्या आवाक्याबाहेरचेच असतात आणि म्हणूनच तिला स्पर्धा परीक्षा म्हटलं जातं. तर आपल्याला जर समजा 50%, 60% एवढेच जर त्याच्यामध्ये मार्क मिळत असतात किंवा आपल्याला आत्ता सध्या 30-35 पर्यंत उत्तरं बरोबर येत आहेत, अजून 10-20 उत्तरं वाढण्यासाठी काय करायचं या गोष्टीवर फोकस ठेवा. तर अशी 2 किंवा 3 स्टँडर्ड पुस्तकं ठरवा आणि त्याच पुस्तकांमधनं त्याचा अभ्यास करा. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आपल्या डूजमधला किंवा काय करायला हवं तर मनन करायला हवं. जो काय तुम्ही अभ्यास करताय त्याचं मनन होणं. प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस झाल्यानंतर पुस्तकं जी काय तुम्ही रेफर करत असाल त्याच्यातनं तुम्ही नोट्स काढा. सेल्फ नोट्सला खूप महत्त्व आहे. रेडीमेड नोट्स वापरू नका. तुमच्या हातात आत्ता वेळ आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही परीक्षा पास झालेला नसलात आणि खूप वर्ष तुम्ही ट्राय करताय तर तुमच्या लक्षात येईल की मी ज्या गोष्टी सांगते ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करत नाही आहात.
आणि म्हणून आजही त्या परीक्षेमध्ये यश मिळवणं अवघड वाटतंय. तर या जर गोष्टी तुम्ही करत गेलात तर परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 100% मदत होणार आहे आणि तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढणार आहेत. तर त्याच्यामुळे स्वतःच्या नोट्स बनवा. स्वतःच्या नोट्स ह्या खूप महत्त्वाच्या असतात. पेपरच्या आधी ज्या वेळेला आपण रिव्हिजन करतो त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळी पुस्तकं एका वेळेला नाही वाचू शकत. त्याच्यामुळे आपली एक कॉम्पॅक्ट नोटबुक आपल्या हातात असेल आणि त्या नोटबुकमधनं आपण वाचायचं असतं. तर याच्यासाठी नोट्स आणि मग मनन करणं की काय लिहिलंय आपण हे आपल्याला आठवतं का. म्हणजे स्पर्धा परीक्षा जर द्यायची असेल तर त्या कालावधीमध्ये जोपर्यंत तुम्ही परीक्षा पास होत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाही विचार आला नाही पाहिजे. मग ज्या ज्या वेळेला रिकामा वेळ असतो, ज्या वेळेला तुम्ही इतर काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करत असता त्यावेळेला तुमच्या डोक्यात सुरू राहिलं पाहिजे कायम की मी काय लिहिलंय किंवा मी जे वाचलं ते मला आठवतंय का. मग त्याच्यावर तुम्ही मनाने प्रश्न तयार करून बघा की ते प्रश्न तयार केले गेले किंवा आयोगाचे त्याच्यावरचे प्रश्न आठवून पहा. तर ही जी प्रक्रिया आहे ना ही सातत्याने सुरू राहिली पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही डेव्हलप होत जाता. तर या पद्धतीने त्याचं मनन करणं आणि शेवटचा जो पॉईंट आहे याच्यातला करण्यातला तो म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव करणं. पेपरच्या आधी साधारण तुमचे कमीत कमी 5 पेपर्स संच सोडून झालेले पाहिजेत. ह्याच्यासाठी आयोगाच्या मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका घ्या किंवा आयोगाच्या धर्तीवर असलेले समजा 100 प्रश्नांचा तुमच्याकडे प्रश्नसंच अवेलेबल झाला कोणी बनवलेला तर तो घ्या आणि आयोगाचा पेपर ज्या वेळेत होतो त्याच वेळेत तुम्ही हा पेपर सोडवायला बसा. शक्यतो दिवसाआड पेपर सोडवा. म्हणजे एका दिवशी पेपर सोडवल्यानंतर आपण आपली उत्तरं किती बरोबर आहेत हे बघायचं आणि आपल्याला ज्या ज्या ठिकाणी लक्षात येईल की हा घटक आपला व्यवस्थित तयार झालेला नाहीये तो परत दुसऱ्या दिवशी व्यवस्थित त्याचा अभ्यास करून मग एका दिवसाच्या गॅपने पुन्हा दुसरा पेपर सोडवायला घ्यायचा. या प्रक्रियेमध्ये काय होतं एकतर तुम्हाला तुमचं टाइम मॅनेजमेंट कळायला लागतं. पेपरमध्ये ज्या चुका होत असतात म्हणजे उदाहरणार्थ सिक्वेन्स चुकते. पेपरच्या सुरुवातीला तुम्ही जे काही माहिती लिहिता त्याच्यामध्ये चुका होत असतात तर त्याचा सराव होतो आणि मग एक तुमचं व्यवस्थित प्लॅनिंग होतं आणि मग फायनली ज्या वेळेला तुम्ही आयोगाचा पेपर द्यायला जाता त्यावेळेला त्याच्याबद्दलची भीती राहत नाही किंवा तिथे ज्या वेळेला गडबडीत काही चुका होत असतात त्या चुका होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवा. कारण असं होत असतं की प्रश्नपत्रिका सोडवायला अनेक मुलं घाबरतात. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आपला रिझल्ट बघण्याचीच आपल्याला भीती असते आधी. पण याचा तोटा एक काय होतो की तुम्ही काय जो अभ्यास केलाय ना त्यातलं तुम्हाला किती येतं हे आयोगाचा रिझल्ट आल्यावर कळतं आणि तो जर रिझल्ट निगेटिव्ह आला तर ते परवडणारं नसतं कारण तुम्ही कित्येक महिने त्याच्यामध्ये घालवलेले असतात. तर कष्ट घेण्याचा भाग आहे. मी कायमच सांगत असते की स्पर्धा परीक्षांमध्ये कुठलेही शॉर्टकट्स नाहीत. कष्टाला एक्सक्यूज नाही. तुम्हाला इथे स्मार्ट वर्क तर करावंच लागतं पण हे हार्ड वर्कही आहे. कारण समजा 4 तास बसायचे 6 तास बसायचे क्वालिटी अभ्यास करायचे तर कष्टच आहेत त्याच्यामध्ये. तर आणि अभ्यास केल्यानंतरचा त्याच्यात एक आनंद असतो पण बसताना तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस करता तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला तो अभ्यास करणं गरजेचंच आहे. ते कष्ट जरी वाटत असले तरी सुद्धा जे अनेक वर्ष परीक्षा देण्यामध्ये घालवताय तर 1 वर्ष फक्त फोकस्ड अभ्यास करा. पुढचे काही महिने फोकस्ड अभ्यास करा. कदाचित अशा ऑपॉर्च्युनिटीज पुढे असतील की तुमचं त्याच्यामध्ये या गोष्टींच्या माध्यमातून किंवा एक स्टँडर्ड स्ट्रॅटेजी फॉलो केल्यामुळे तुमचा त्याच्यातनं चांगला अभ्यास होईल आणि तुम्हाला यश मिळवणं नक्कीच त्याच्यातून सोपं जाईल. तर या आहेत ज्या त्या तुम्ही करण्याच्या गोष्टी. आता काय करायचं नाही तर 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गॉसिपिंग किंवा परीक्षा देऊन आल्यानंतर किती स्कोअर येईल ह्याच्यावर चर्चा करणं. 100 ठिकाणी विद्यार्थी विचारत राहतात की कट ऑफ किती लागेल हे कुणाच्याही हातात नसतं. कुठल्याही ठोकताळ्यांवर जाऊ नका. स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्याचं जर तुम्ही किंवा स्पर्धा परीक्षा देण्याचं किंवा या परीक्षांमधनं अधिकारी होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल आणि तुम्ही करिअर म्हणून जर हा ऑप्शन निवडला असेल तर तुम्ही पूर्वपरीक्षा झाल्याबरोबर मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागणं आवश्यकच आहे. कारण समजा दुर्दैवाने ह्या वर्षीची पूर्वपरीक्षा तुम्ही पास झाला नाहीत तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्हाला पुढच्या परीक्षेला कामी येणारच असतो. आणि दुसरी बाजू जर ह्याची विचारात घेतली की तुम्ही रिझल्टची वाट बघत बसलात आणि सुदैवाने तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालात तर तुम्हाला मेन्स क्वालिफाय होणं खूप अवघड असतं. कारण पूर्वपरीक्षेच्या रिझल्ट नंतर मुख्य परीक्षेचा सगळा सिलेबस कव्हर करणं ही अतिशय अशक्य गोष्ट आहे. त्याच्यामुळे पूर्वपरीक्षा झाल्याबरोबर मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागा. डिस्कशन करत बसू नका. तुमचा स्कोअर किती आलाय
किती कट ऑफ लागेल, मग कॅटेगरी वाईज किती लागेल, रिझर्वेशन वाईज किती लागेल, मुलींचा किती मुलांचा किती, हे मी ऐकते. आणि मलाही अनेक मुलं हा प्रश्न विचारतात ज्याचं मी कधीच उत्तर देत नाही. कारण अभ्यास करणं तुमच्या फक्त हातात आहे, तर अभ्यास करत राहा. त्याच्यामुळे या फंदात पडू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियाचा कमीत कमी वापर. MPSCच्या विद्यार्थ्यांनी फक्त कामापुरता सोशल मीडियाचा वापर करणं अपेक्षित आहे. कारण सद्यस्थितीत बरंचसं ऑनलाईन सेशन सुरू आहेत, तर तुमचा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवरचा वापर हा त्या सेशनच्या वेळेपुरताच असणं आवश्यक आहे. समजा तुम्ही फेसबुकवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, सगळ्या व्हॉट्सॲपच्या अनेक ग्रुप्सवर आहात, टेलिग्रामच्या अनेक ग्रुपवर आहात, आणि तुमचा अर्धा दिवस जर ते स्क्रोल करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती आली हे बघण्यामध्ये जात असेल, तर तो तुमचा अभ्यास नाही, ते तुमचा वेळेचा अपव्यय आहे. कारण अशा माध्यमातून सपोज काही पोस्ट टाकल्या जातात, समजा टेलिग्राम चॅनलचे तुम्ही मेंबर्स आहात आणि सातत्याने तुमच्यावर पोस्ट्स काही भडीमार होत असेल, नवीन काही माहिती येत असेल, तर तुम्ही विसरूनच जाता की आपला अभ्यासक्रम काय आहे आणि आपण अभ्यासक्रमानुसार चाललोय की नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा वापर लिमिटेड करायला शिका. कारण आत्ता सध्या ज्या पद्धतीने MPSCचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये गुंतलेले दिसतात, तर मला असं लक्षात येते की 1 वर्षभरानंतर साधारण प्रत्येकाला आपली चूक लक्षात येईल की आपण किती वेळ ह्याच्यामध्ये घालवला, आणि ह्याच्यामुळे जो अभ्यासक्रम आणि ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यावरनं आपला फोकस ढळला होता. तर आणि हे 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर लक्षात येऊन उपयोग नाही आहे, कारण तोपर्यंत खूप संधी हातातून निघून गेलेल्या असतात. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा फक्त तुमच्या अभ्यासापुरता, म्हणजे तुमचे सेशन्स ऐकण्यापुरता तुमचा वापर असायला हवा. बाकीचा स्पर्धा परीक्षेचा किंवा MPSCचा अभ्यास हा पूर्णपणे पुस्तकांमधनंच करणं आवश्यक आहे. त्याला बाकी दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे. आणि याच्यानंतरचा महत्त्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे तुमचं जे काही शिक्षण सुरू असेल ते शिक्षण थांबवू नका. कारण स्पर्धा परीक्षा देतानाची अनिश्चितता लक्षात घेऊन आपल्याला प्लॅन बी कायम रेडी ठेवावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांचं मी पाहते की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायच्यात म्हणून मुलांनी अभ्यास थांबवलेला असतो, पुढचं शिक्षण थांबवलेलं असतं, आणि दुर्दैवाने 3-4 वर्ष परीक्षेचा प्रयत्न केल्यानंतर जर असं लक्षात आलं की आपण पास होत नाहीये आणि आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात जावं लागेल, तर मग त्यावेळेला शिक्षणही पूर्ण नसल्यामुळे किंवा आणखीन काही प्रोफेशनल एज्युकेशन न घेतल्यामुळे इतर करिअरच्या मार्गातही अडथळे येतात. त्याच्यामुळे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, आत्ता लकीली अकॅडमिक इयर नव्याने सुरू झाले जस्ट, तर जे ग्रॅज्युएशन नंतर थांबले होते ते पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू करा. पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं असेल ते कुठल्याही सेट नेट असेल, PhD असेल किंवा इतर त्या फील्डमधल्या पुढच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्यांच्या तुमचे अभ्यास रेग्युलरली सुरू करा. तो अभ्यास वाया जात नाही, त्या अभ्यासामुळे खूप वेळ जातो असं काहीही नसतं. तुमचं इतर कॉलेजेसचा जो तुम्ही ज्याला कशाला ॲडमिशन घ्याल त्या कोर्सचा अभ्यास करता करताही तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता. ह्याच्यामध्ये काही फार अवघड गोष्ट नसते. त्या दृष्टिकोनातनं आपण जाणारच आहोत ते प्लॅनिंग्ज आणि त्या गोष्टी बघत. पण मग तुमचं फक्त शिक्षण तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. शिक्षण अर्धवट थांबवू नका. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि 3-4 वर्षानंतर जर ह्या क्षेत्रात आपल्याला यश नाही मिळत हे लक्षात आलं तर फ्रस्ट्रेशन उरणार नाही की आता काय करायचंय. आणि हे तुमच्यापैकी अनेक जण फेस करत आहात हे मला 100% माहिती आहे. तर हे काही डूज आणि डोंट्स आहेत आणि हे स्टँडर्ड आहेत. म्हणजे MPSC परीक्षा देणारे जी 4 लाख साधारण मुलं महाराष्ट्रात असतात त्यातले 100-200 जे काही पोस्टवर बसलेले असतात त्यांनी या गोष्टी फॉलो केलेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी असतात. तर ह्या गोष्टी तुम्ही पण फॉलो करायला सुरुवात करा. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्येच सांगते की बऱ्याच जणांचं मला असं रिक्वेस्ट आली होती की PSI STA असिस्टंट ही जी कंबाईन प्रिलिम्स आहे, आता ही प्रिलिम्स कधी होईल कधी नाही ह्याच्यावर चर्चा सुरू आहेत. आणि मी जसं सांगते की त्या चर्चांमध्ये तुम्ही पडू नका. मिळणारा प्रत्येक दिवस आपल्याला 1-2 मार्क कसे वाढवून देईल तुम्ही याच्यावर फोकस करा. तर त्याचं स्ट्रॅटेजीज सांगा किंवा प्लॅनिंग सांगा. तर यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी 45 दिवस ज्या वेळेला परीक्षेला राहिले होते तर त्याचा एक चार्ट दिलेला आहे. त्याची लिंक मी याच्या कमेंटमध्ये शेअर करते. तो तुम्ही नक्की बघा. तो तुम्ही उरलेल्या दिवसांमध्ये अप्लाय करू शकता. पण मी तुम्हाला एक सुचवेन की परीक्षा कधी होणार आहे हे माहीत नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे लिमिट ठेवताना शॉर्ट ठेवा. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की 60 दिवसांनी परीक्षा होईल, 90 दिवसांनी होईल. तर तो जो 45 दिवसाचा प्लॅन आहे तो 45 दिवसाचा प्लॅन इम्प्लिमेंट करा. सुदैवाने त्या 45 दिवसांमध्ये परीक्षा झाली तर ठीक आहे. अदरवाईज तुमची रिव्हिजनच होणार आहे. म्हणजे ह्या 45 दिवसांमध्ये तुम्ही जर तुमचा अभ्यास पूर्ण केला, कारण MPSC देताना इनफ असं काहीच नसतं.
तुम्ही कुठली अजून 2 पानं जास्त वाचली तर कदाचित एखाद्या मार्काची त्याच्यातनं ॲडिशनच होणार असते. त्याच्यामुळे मग हा 45 दिवसाचा जो प्लॅन आहे त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंक बघून तुम्ही त्या पद्धतीने तुमचं वर्कआउट करा आणि मग त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला आणखीन अभ्यासक्रम तुमचा परीक्षेचे जर दिवस जास्त वाढले तर तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ॲडिशन्स करता येतील किंवा त्याच्यानंतर काय करायला हवं हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. तर हे डूज आणि डोंट्स या माध्यमातून आता फोकस्ड अभ्यासाला सुरुवात करा आणि पुढे आता या वर्षी ज्या परीक्षेच्या संधी येतील त्याच्यातनं तुम्ही यश कसं मिळवता येईल आणि आपण फायनली पोस्ट मिळवण्यापर्यंत कसं जाऊ याच्यावर फोकस करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.